जळगावमध्ये महायुतीतच आता दोस्तीत कुस्ती पाहायला मिळते। जळगावच्या 2 नगरपरिषदेवर शिवसेनेचा विजय झाला। भाजपला पाचोरा आणि भडगावच्या जनतेने जागा दाखवली। आमदार किशोर पाटलांनी कडाडून टीका केली आहे। आपल्या सोबत आमदार किशोर पाटील आहेत। आपण थेट त्यांच्याशी संवाद साधूया। आपासाहेब काय सांगणार या ठिकाणी पाचोरा आणि भडगाव मतदारसंघावर नगर परिषदेवरती आपला भगवा झेंडा फडकलाय। पाचोरा आणि भडगाव शहरातल्या दोघेही मतदार बांधवांचे भगिनींचे मनापासून पहिल्यांदा आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी इतक्या मोठ्या संघर्षाच्या काळामध्ये कोणाच्याही दडपशाहीला, हुकुमशाहीला, पैशांच्या आमिषाला बळी न पडता एक विकासाच्या पाठीशी खंबीरपणे साथ देत दोघेही नगरपालिकांमध्ये शिवसेनेचा भगवा झेंडा फडकवला। त्याबद्दल दोघेही शहरातल्या तमाम जनतेचे मी आभार मानतो। जिल्हा परिषदेमध्ये काय युती राहणार पाचोरा भडगावमध्ये? पाचोरा भडगाव मध्ये युती राहणार नाही हे मी ऑलरेडी महिन्याभरापूर्वी जाहीर केलंय। 1 नोव्हेंबरला मी पाचोरा आणि भडगाव मतदारसंघातल्या 100% स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शिवसेना ही स्वतंत्र बळावर लढेल असं मी जाहीर केलंय। त्या वक्तव्याशी मी आजही सहमत आहे। भडगाव पाचोरामध्ये अनेक विकासाची कामं घेऊन आता पुन्हा त्या विकासाची गंगा या ठिकाणी पाहायला मिळणार असल्याचं मत देखील किशोरप्पांनी या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। नांदेडमधील वाघाळा महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू आहे। ठाकरेंच्या सेनेच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींना सुरुवात झाली आहे। काँग्रेस पक्षासोबत युतीबाबत चर्चा सुरू आहे। युती झाली नाही तर स्वबळावरती लढणार खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं। युवकांना सगळ्यांना माहिती झालेलं आहे की ही जी काही आपल्या सत्ता आपल्या या राज्यामध्ये आहे ती कोण्या पद्धतीची सत्ता युवकांच्या हाताला काम आहे का, किंवा ज्या पद्धतीने हे गव्हर्नमेंट वागत आहे ते नीट चालली का। आता कसं आहे की युवकांनी हे सगळं पूर्ण हातात घेतलं पाहिजे आणि या महाराष्ट्राला, या आपल्या शहराला या लोकांनी वारंवार इतक्या दिवसापासून हे सत्ताधारी राज्य करत आहेत, त्याला थोडंसं प्रूव्ह करून नवीन लोकांना चान्स दिला पाहिजे। युवकांनी समोर आलं पाहिजे। चालू आहे, बैठक चालू आहे, बघू आता काय होतं ते चालू आहे। पण आम्ही आमच्या स्वबळावर सुद्धा आमची तयारी आहे। बदलापूरमधील भारतीय जनता पक्षामधील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आलाय। भाजप शिक्षक आमदाराचा भाजपच्याच नेत्यांवर आरोप आहे। मला कोणत्याही कार्यक्रमाला बोलावलं जात नाही, मुख्यमंत्र्यांच्या सभेचं साधं निमंत्रण सुद्धा दिलं नाही। भाजपचे शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी आता गंभीर आरोप केलेले आहेत। जशा निवडणुका लागल्या त्या निवडणुकीच्या दरम्यान संपूर्ण कोकणामध्ये जाऊन भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांचा प्रचार मी केलेला आहे। तुम्ही कोकणातल्या कोणत्याही, रत्नागिरीतल्या सगळ्या लोकांना आपण फोन करू शकता। एवढंच नाही तर पालघर जिल्ह्यामध्ये सुद्धा मी 4 दिवस त्या ठिकाणी थांबून सगळ्याच्या सगळ्या उमेदवारांचा प्रचार मी केला। तिथेही तुम्ही विचारू शकता। बदलापुरामध्ये कोणत्याही सभेला मला आमंत्रित केलेलं नव्हतं। अंबरनाथमध्ये सुद्धा मला कुठलंही काही आमंत्रण दिलेलं नव्हतं। मी माझ्या दुसऱ्या कामानिमित्त एखाद्या शिक्षकाशी बोलत असतो, लोक माझ्याकडे येत असतात। या निमित्ताने या इलेक्शनच्या दरम्यान अनेक लोक मला भेटायला, याचा अर्थ असा थोडा आहे की मी त्यांना असं करा तसं करा सांगितलं, असं नाही। या चुकीचा आरोप आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।